नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार याची तारीख कृषी मंत्र्यांनी सांगितली आहे, ती आपण जाणून घेऊयात। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मनातील काही प्रश्नांची उत्तरं सुद्धा जाणून घेऊयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 23 मार्च ते 30 मार्च हा जो आठवडा आहे, या आठवड्यामध्ये एक दिवस टाकल्या जाणार आहे। ज्या पद्धतीनं पीएम किसानची आधी डेट फायनल होते, डेट, ठिकाण, टाइम आणि नंतर मग त्यावेळेस तो हप्ता खात्यामध्ये टाकला जातो। महाराष्ट्रामध्ये किंवा नमो शेतकरीचं तसं नाहीये। तर नमो शेतकरीचा जेव्हा शासन निर्णय येतो, शासन निर्णय आल्यानंतर कृषी मंत्री माहिती देतात। ती माहिती मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आहे, ती कृषी मंत्र्यांची अधिकृत माहिती आहे, ती त्यांनी दिलेली आहे। मग त्याच्यामध्ये 23 मार्च ते 30 मार्चच्या दरम्यान एक तर कॅबिनेट त्या दरम्यान झाली, तर कॅबिनेट झाल्यानंतर मुख्यमंत्री ते हे करतात किंवा एखादा जो शेती रिलेटेड कार्यक्रम असला त्यातनं ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरीचे पैसे टाकले जातात। त्यानंतर शेतकऱ्यांचा प्रश्न होता की 8व्या आणि 9व्या हप्त्याचे पैसे एकत्र मिळणार का? तर 8व्या आणि 9व्या हप्त्याचे पैसे एकत्र मिळणार नाहीयेत। 9व्या हप्त्यासाठी परत एकदा शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे। त्यानंतरचा प्रश्न होता शेतकऱ्यांचा की किती ही तरतूद आहे, तर 1774 कोटी रुपयेचा निधी आहे। हा डीबीटी द्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकला जाईल। 90,34,000 शेतकऱ्यांची संख्या आहे। यासाठी कोण पात्र आहे, तर नोव्हेंबर मधला 21वा हप्ता पीएम किसानचा ज्या शेतकऱ्यांना मिळाला ते शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधीच्या 8व्या हप्त्यासाठी त्या ठिकाणी पात्र आहेत। अशा पद्धतीची महत्त्वपूर्ण अपडेट होती। आता आपण जर बघायला गेलं तर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांना सुद्धा मामा म्हणतात आणि राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांना सुद्धा मामा म्हणतात। या मामांच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचं काय बरं चाललेलं दिसत नाही। यांच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या होतात। यांच्या धोरणामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पोरांची लग्न होत नाहीयेत। म्हणजेच मामांनी पोरांना मुलगी द्यायची असते भाच्यांना, मात्र ती भाच्यांना मुलगी तर देतच नाहीयेत, मात्र अशी धोरणं आखत आहेत की भाच्यांचे लग्नच होणार नाहीत। त्यामुळं भाचे अनेक वेळा कमेंट्स मध्ये नेपाळ करू अशा घोषणा त्या ठिकाणी देत असतात। मात्र असं आपण करणार नाही आहोत। मात्र संविधानिक मार्गाने हा देश गांधींचा आहे, त्या मार्गाने मग तुम्हाला सत्तेवरनं पायउतार केल्याशिवाय हा शेतकरी राजा, त्यांची पोरं आणि तुम्ही जे मामा स्वतःला म्हणून घेता तुमची भाची हे केल्याशिवाय राहणार नाही। अशा पद्धतीची अपडेट होती। धन्यवाद।